कोकणाचं मुखपत्र कोकण दर्पण ह्या वर्तमानपत्राचा 15वा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा येत्या 28 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथे संपन्न होतोय। अर्थातच समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये आपले योगदान देणाऱ्या अनेक महतींचा आपण तिथे वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत। अशाच प्रकारे नवी मुंबईतील अर्थात करावे येथील कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांनी आपली ख्याती ज्यांनी आपली ओळख निर्माण केली ते सन्माननीय विनोद म्हात्रे साहेब यांना आपण नवी मुंबई गौरव पुरस्कार म्हणून देऊन सन्मानित करणार आहोत। आपल्या सोबत आहेत। खरं तर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं नवी मुंबई शहर वसलं, इथल्या भूमिपुत्रांनी इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी आपलं अस्तित्व शासनाला दिलं, विकासासाठी दिलं आणि हे अस्तित्व निर्माण करताना इथल्या स्थानिकांच्या इथल्या भूमिपुत्रांच्या खाणाखुणा कशा कायम राहतील यासाठी या अस्तित्वाच्या लढाईसाठी देखील विनोद म्हात्रे साहेबांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। दादा नमस्कार। नमस्कार। कोकणाचं मुखपत्र कोकण दर्पण आणि राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा संपन्न होतोय आणि आम्हाला खरोखरच गौरव वाटतो की नवी मुंबई गौरव हा पुरस्कार आपणास देताना अतिशय अभिमान वाटतोय। काय प्रतिक्रिया व्यक्त कराल, काय सांगाल? प्रथम मी कोकण दर्पण साप्ताहिकाचे किंवा वर्तमानपत्राचे मी 15व्या वर्धापन निमित्त हार्दिक शुभेच्छा देतोय। मी माझ्या परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय। आपणास नवी मुंबई गौरव पुरस्कार आम्ही बहाल करतोय। खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे आपल्या मातोश्री असतील, नवी मुंबईच्या महापौर राहिलेल्या आहेत, रेखाताई नगरसेविका आणि आपण देखील नगरसेवक म्हणून इथली जबाबदारी पार पाडलेली आहे। या संपूर्ण कार्याबद्दल किंवा एकूणच तुमच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाबद्दल काय सांगता येईल? कशा पद्धतीनं तुम्ही हा प्रवास सुरू केलात? नव्या मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं संपूर्ण कुटुंब म्हणजे आई वडील असतील, आम्ही असू, हे नवी मुंबईत कार्यरत आहोत आणि त्यांनी त्यांच्या दिलेल्या शिकवणीनुसार आम्ही आमचं थोडंफार हातभार कसं लागेल या प्रभागाचा विकास किंवा नवी मुंबईच्या विकासासाठी ते आम्ही पाहत असतो आणि आम्हाला तशाच प्रकारची शिकवण आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी दिलेली आहे। आपण पाहिलं की नगरसेवक म्हणून नक्कीच ऑटोवर गटर मीटर रस्ते असतील, दिवाबत्ती या सगळ्या सुविधांसाठी आपण प्रशासनाच्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत असतो आणि लोकांना त्या देत असतो। त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नवी मुंबईतल्या शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत केल्या, एक भव्य दिव्य असं शहर बसवलं आणि शेतकरी असल्याचा दाखला मिळावा म्हणून ही फार मोठी लढाई इथं उभी राहिली आणि ह्या लढाईची सुरुवात रेखाताई असतील किंवा आपण असतील ही केलेली आहे। एकूणच ह्या लढाईबद्दल आपण काय सांगाल? माझ्या मते 2012 साली जेव्हा 2010ला रेखा म्हात्रे या निवडून आल्या तेव्हा आमच्या निदर्शनास असं आलं का आम्ही नवी मुंबई ही शिडकोनी वसवलेली नगरी आहे, परंतु याच्यात आम्हाला पूर्णपणे भूमिहीन केलं। मूल गावठाण वगळता सर्व जमिनी, शेतजमिनी असू द्या, गायरान जमिनी असू द्या, मिठागर असू द्या किंवा शासकीय निमशासकीय सर्व जमिनी संपादित केल्या आणि आम्हाला हा संपूर्णपणे भूमिहीन केलं आणि आम्ही लँडलेस झालो। तेव्हा आमचा शेतकरी दर्जा होता, म्हणजे 70 साली शिडको आली त्याच्या अगोदर आम्ही शेतकरी होतो, पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं साधारण 80-90च्या नंतर लोकांवर पैसा आला, मग त्यांना वाटलं का आम्हाला कुठेतरी थोडीशी जागा शेती घ्यायची आहे विकत, मग त्यांना अडचणी येत होत्या कारण माननीय कलेक्टर साहेबांच्या इथून शेतकरी असल्याचा दाखला मिळत नव्हता। त्याच्यात आम्हाला देत होते की शेतकरी होते म्हणून, पण तो जेव्हा आम्ही दुसरीकडे जमीन घ्यायचो तेव्हा ती अडचण निर्माण व्हायची। मग त्याच्यासाठी शेतकरी असल्याचा दाखला हा लागला पाहिजे। आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब तेव्हा या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, मग त्यांच्या कानावर ही गोष्ट आम्ही घातली, विनोद तू तसं पत्र दे। मग त्यावेळेस प्रकाशदादा सोळंके हे महसूल राज्यमंत्री असताना आम्ही त्यांच्याकडे निवेदन दिलं। त्यांनी मग विषय सांगितला, अरे हा महत्त्वाचा विषय आहे, कारण याच्या अगोदर भरपूर लोकांनी प्रयत्न केले, त्याच्यात मोर्चे काढले होते का आम्हाला शेतकरी असल्याचा दाखला देण्यात यावा, शेतकरी दर्जा देण्यात यावा, परंतु आम्ही प्रोसेसप्रमाणे जी प्रोसेस असेल त्याप्रमाणे महसूल राज्यमंत्र्यांना आदरणीय आमचे तत्कालीन पालकमंत्री गणेशजी नाईक साहेब यांना तशा प्रकारचं निवेदन दिलं। मग त्यांनी मंत्रालयात बैठक लावली, तर मला त्यावेळेस प्रकाशदादा सोळंके बोलले, म्हात्रे बोलता हा विषय नुसत्या तुमच्या नव्या मुंबईचा नाही, हा आमच्या महाराष्ट्रात काही ठिकाणी धरणांसाठी सुद्धा संपूर्ण जमिनी घेतल्यात, त्या लोकांसाठी सुद्धा आहे। तसंच त्यांनी त्याविषयी गांभीर्य जाणलं आणि तशी बैठक लावली मंत्रालयात बैठक लावल्यानंतर मग तशा प्रकारचे आदेश दिले, शेतकरी दाखला
देण्यासंदर्भात त्याचं, कारण त्याच्यात कायद्यामध्ये बदल करावा लागणार होता. मग तशा प्रकारचं कायद्यामध्ये बदल करण्यासाठी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव तयार झाला. दोन्ही सभागृहात म्हणजे विधान परिषद आणि विधानसभेमध्ये बिल पास झालं. त्याच्यानंतर राज्यपालांच्या मंजुरीने सदर प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेला. पण केंद्राच्या सरकारच्या पण असं लक्षात आलं का हा नुसता महाराष्ट्राचा विषय नाही, तर हा सगळ्या राज्यांचा विषय आहे. कारण सगळ्या राज्यांना जिथं जिथं शासनाने जमिनी घेतल्या तिथं तिथं ही परिस्थिती आहे. मग त्यांनी केंद्र सरकारने सर्व राज्यांना त्याबद्दल अभिप्राय मागितले आणि हा कायदा हा संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशासाठी लागू झाला, याचा मला अभिमान आहे. मी खरोखरच आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब आणि तसेच प्रकाशदादा सोळंके यांचा आभारी आहे. नक्कीच आपण पाहिलं की खऱ्या अर्थानं शेतकरी असल्याचा दाखला मिळणं ही फक्त नवी मुंबई किंवा महाराष्ट्रापुरती ही गोष्ट नव्हती, संपूर्ण देशासाठी हा क्रांतिकारी निर्णय झालेला आहे. कारण जिथे जिथे भूमिपुत्र आहेत, जिथे जिथे शहरं बसली, त्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ त्याच्यामुळे मिळालेला आहे. तर नक्कीच अशी हा क्रांतिकारी निर्णय झाला. संपूर्ण देशवासियांना, देशातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला. जसं पाहिलं की हे शहर बसताना इथल्या खाणाखुणा कायम राहाव्या यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. ज्या पद्धतीनं नेरूळमध्ये आणखी एक स्टेशन रेल्वे स्थानक आलं सीऊड, त्याचं नाव देण्यात आलं सीऊड्स धारावे. परंतु बाजूला असलेलं करावे गाव, ह्या करावे गावचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे, त्या इतिहासाच्या पटलावरती कायम त्या खाणाखुणा दिसाव्यात याच्यासाठी आपण प्रयत्न केलेत. आणि सीऊड्स धारावे आणि करावे हे नामकरण आता रेल्वे स्थानकांना झालेलं आहे. ही तुमची लढाई कशी राहिली, कशा पद्धतीने मागणी केलीत आपण? साधारणपणे 2003ला सीऊड स्टेशनचं काम चालू झालं. मी सिडकोकडून माहिती घेतली. 2005 सालीच त्या स्टेशनचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शुभ हस्ते झालं. परंतु आमच्या गावात एक सगळ्यांची खंत होती का या कराव्या गावचं नाव, कारण ती सीऊड रेल्वे स्टेशनला सगळ्यात जास्त म्हणजे कमीत कमी माझ्या हिशोब 95% जमीन कराव्या गावची आहे आणि महसुली गाव सुद्धा करावे गाव असल्यामुळं, पण त्यावेळेस ते नामकरण देता आलं नाही. तर त्यावेळेस ती खंत आमच्या याच्यात मनामध्ये राहिली होती आणि आमच्या कराव्या गावचं नाव कायमस्वरूपी कुठंतरी एका मोठ्या प्रोजेक्टला मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्याच्यानंतर गावात 2-3 वर्षापूर्वी साधारण ही चर्चा चालू झाली का आपल्या गावाचं नाव कुठंतरी पाहिजे. तर ते लक्षात आणल्यामुळं आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केले. आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांना या गोष्टी आम्ही सांगितल्या. सगळी जमीन त्या स्टेशनला आमच्या कराव्या गाव ग्रामस्थांची गेलेली आहे, तरी आमच्या गावचं नाव तिथं नाही आहे. तर साहेबांनी तशा प्रकारच्या सूचना महापालिका आयुक्त तसेच कलेक्टर, जिल्हाधिकारी ठाणे जिल्हा, कारण महापालिकेचा प्रस्ताव आणि महाराष्ट्र सरकारला हा कलेक्टरचा प्रस्ताव जायला लागतो. कलेक्टर साहेबांशी बोलणं झाल्यावर मग तसा प्रस्ताव तयार केला आणि तो शासनाला गेला आणि शासनाकडून तो केंद्र सरकारकडे गेला. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला संजीव नाईक माजी खासदार यांनी दिल्लीमध्ये जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश आलं आणि आमच्या कराव्या गावचं नाव सीऊड धारावे करावे असं नामकरण करण्यात आलं. नक्कीच हा पाठपुरावा आणि हा क्रांतिकारी एक जो इतिहास घडलेला आहे, कारण करावे गावच्या अस्तित्वाचं नामकरण या निमित्तानं पुढे आलेलं आहे. आपण पाहिलं की दादा की नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये काम करत असताना विनोद म्हात्रे म्हणजे आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या एक मर्जीतले नगरसेवक, एक मर्जीतला कार्यकर्ता म्हणून हे जे काही वलय आहे, हा जो ओलावा आहे, त्यामुळं त्याचा फायदा जो संपूर्ण प्रभागाच्या विकासामध्ये होतो. काय भावना व्यक्त कराल एकूणच? खरोखरच आमची म्हणजे 1995 साली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली तर माझी आई स्वर्गीय सौ विजयाताई म्हात्रे या निवडून आल्या आणि त्या 98 साली महिला महापौर म्हणून झाल्या आणि पहिल्या आगरी महिला महापौर म्हणून त्यांना आदरणीय नाईक साहेबांनी त्यांना हा गौरव प्राप्त करून दिला. मी खरोखरच आमचे नेते लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा आभारी आहे. त्याच्यानंतर माझे वडीलसुद्धा परिवहनचे सभापती होते 1996 साली. माझी मिसेस नगरसेविका होती, मी स्वतः नगरसेविका. आता परत माझी मिसेस नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे आणि आम्ही जी विकासाची कामं करतोय त्याच्यामुळं वार्डातील किंवा प्रभागातील सर्व नागरिकांनी आम्हाला भरभरून यश दिलं आहे आणि कुठंतरी आम्ही त्या नागरिकांचं काही देणं लागतोय म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही त्यांची कामं करत असतो.
नक्कीच ज्या पद्धतीनं करावे गाव असेल किंवा संपूर्ण प्रभागातील नागरिकांनी जो विश्वास दाखवला, मातोश्री विजयताई आपल्या आई महापौर झाल्या, वडील सभापती झाले, आता रेखाताई पुन्हा नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये गेलेल्या आहेत. आपण नेतृत्व इथलं ह्या प्रभागाचं केलेलं आहे. काय आश्वस्त कराल येणाऱ्या काळामध्ये ह्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, काय भावना व्यक्त कराल? कराव्या गावासाठी, माझ्या प्रभागासाठी सगळ्यात जास्त कामं करण्याचा निर्धार म्हणजे सामाजिक सुविधा असो, इतर सुविधा तो पाणी प्रश्न असू दे, या सर्व सोयी सुविधा कशा पुरवल्या जातील याकडे आमचं बारकाईने लक्ष असेल आणि त्या पूर्णत्वास कशा नेता येईल याकडेही सुद्धा आमचं लक्ष असेल. पुन्हा येतो 28 तारखेला जो गौरव पुरस्कार सोहळा होतोय, कोकण दर्पणचा हा जो राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा आणि आपण नवी मुंबई गौरव पुरस्कारानं आम्ही तुम्हाला सन्मानित करतोय. काय कोकण दर्पणला देखील शुभेच्छा द्याल आपण? कोकण दर्पणचा मला म्हणजे तुम्ही महाडिक साहेब, तुम्ही तर माझे एकदम जवळचे मित्र आहात. तुम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे. 2014 साली म्हणजे 2012 साली आम्ही तो शेतकरी दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नामुळे हा शेतकरी म्हणजे हयात शेतकरी म्हणजे आमची जोपर्यंत जमात आहे तोपर्यंत हयात शेतकरी आम्ही असू. आणि त्यावेळेस सुद्धा तुम्ही रेखा म्हात्रे या नगरसेविका होत्या आणि त्यांना त्यावेळेस तुम्ही भूमिपुत्र रत्न हा कोकण दर्पणपणे पुरस्कार देण्यात आला होता. मी खरोखरच कोकण दर्पणच्या साठी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे भरपूर शुभेच्छा देते आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मीडिया क्षेत्रात भरभराट करावी अशीच सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. हे होते विनोददादा म्हात्रे. खऱ्या अर्थानं करावी आणि संपूर्ण विभागाच्या विकासासाठी संपूर्ण म्हात्रे कुटुंबीय हे समर्पित आहे. कारण विजयताई म्हात्रे असतील, ज्या नवी मुंबईच्या पहिल्या महिला महापौर होत्या, आगरी महापौर होत्या. त्यानंतर विनायक म्हात्रे साहेब जे परिवहनचे सभापती होते, रेखाताई म्हात्रे ज्या आता विद्यमान नगरसेविका आहेत, आणि विनोददादांनी ह्या अगोदर नवी मुंबई महापालिकेचं ह्या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे. आणि हे संपूर्ण कुटुंब, म्हात्रे कुटुंब या संपूर्ण विकासासाठी, प्रभागाच्या विकासासाठी नेहमीच समर्पित असतं. आणि ह्या समर्पणाला काही अंत नाही. आपण पाहतो की केव्हाही प्रभागातील कुठलीही समस्या असेल, विनोददादा हे नेहमीच तिथं उपस्थित असतात, हजर असतात. त्यांच्या कार्यातील जो हजरजबाबीपणा आहे हा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. याच्या कार्यामुळेच आणि नवी मुंबईतलं अस्तित्व आणि इथल्या स्थानिकांचं अस्तित्व कायम राहावं, शेतकरी असल्याचा दाखला असेल किंवा सिऊड्स दारवे रेल्वे स्थानकाला करावेचं नाव समर्पित करून ह्या स्थानिकांची, आपल्या भूमिपुत्रांची ओळख कायम अंकित करण्याचं कार्य त्यांनी महत्त्वपूर्ण केलेलं आहे. म्हणूनच कोकण दर्पणच्या ह्या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण त्यांना नवी मुंबई गौरव हा पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. दादा खूप खूप धन्यवाद. ह्या पुरस्कार आपण स्वीकारताय आणि ह्यासाठी देखील धन्यवाद. आणि तुमच्या एकूणच सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.